नमस्कार मित्रांनो, काल आपण बघितलं केपलरचे 3 नियम. आज आपण बघणार आहोत न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत. आता बघा ना, काय योगायोग आहे. न्यूटननी जो हा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत दिला, वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, तो अशा काळात दिला, तो काळ आपण आज अनुभवतोय, म्हणजे लॉकडाऊन. तर दर 100 वर्षाला आपल्या म्हणजे जगामध्ये असे लॉकडाऊन आलेले आहेत. योगायोगाने आज आपण हा न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत ह्या लॉकडाऊन पिरियडमध्ये अभ्यासतोय. आणि हा न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत न्यूटननी असंच 200 वर्षापूर्वी लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये जगाला दिला होता. चला तर बघूया न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत काय म्हणतो. हा सिद्धांत जगातील किंवा विश्वातील, वैश्विक म्हणून काय, विश्वातील प्रत्येक वस्तू जिला की वस्तुमान आहे. ओके, इथं समजा ही वस्तू आहे ए. विश्वातील प्रत्येक वस्तू जिला की वस्तुमान आहे, ही वस्तू दुसऱ्या प्रत्येक वस्तूला जिला की वस्तुमान आहे. ओके, बघा आणि विश्वातील प्रत्येक वस्तू ही दुसऱ्या वस्तूला, या दोघांना पण काय असलं पाहिजे, वस्तुमान असलं पाहिजे. विश्वातील प्रत्येक वस्तू जिला वस्तुमान आहे, ही इतर प्रत्येक वस्तूला जिला की वस्तुमान आहे, ही एका आकर्षणाच्या बलाने एकमेकांकडे आकर्षित करत असते. एका बलाने ही एकमेकांना काय करत असते, आकर्षित करत असते. आणि हे जे बल आहे, एफ म्हणजे काय, फोर्स म्हणजे बल. हे जे बल आहे हे ह्या दोन वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी, नीट बघा, m1 म्हणजे मास ऑफ मास 1 म्हणजे ए वस्तूचं मास म्हणजे वस्तुमान, आणि m2 हे बी वस्तूचं मास म्हणजे बीचं वस्तुमान. m1 एचं वस्तुमान, m2 बीचं वस्तुमान. तर विश्वातील प्रत्येक वस्तू जिला वस्तुमान आहे, ही विश्वातील इतर प्रत्येक वस्तूसोबत जिला वस्तुमान आहे एका बलाने आकर्षित केलेली असते. हे बल ह्या दोन वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी, m1 गुणिले m2 ह्या दोन वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी, आणि या दोन वस्तूमधील जे अंतर आहे, समजा हे अंतर आपण d पकडू, हे अंतर काय, d, डिस्टन्स म्हणजे काय, अंतर. तर या दोन वस्तूच्या अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. ओके, बघा परत एकदा, विश्वातील प्रत्येक वस्तू जिला वस्तुमान आहे, विश्वातील इतर प्रत्येक वस्तू जिला वस्तुमान आहे, हे एकमेकांना एका बलाने आकर्षित करत असतात. हे आकर्षणाचं बल ह्या दोन वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असते आणि या दोन वस्तूंमधील अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असते. ओके, ह्याची जर आपण फोड केली, समजा आपल्या ह्या नियमाप्रमाणे एफ हे समानुपाती आहे m1 म्हणजे ए या वस्तूचं वस्तुमान गुणिले यांच्या दोघांचा गुणाकार आहे m2 बी या वस्तूच्या वस्तुमानाशी. ओके, आणि दुसरं वाक्य जे होतं, एफ हे व्यस्तानुपाती आहे. व्यस्तानुपाती म्हणल्याबरोबर काय करायचं, एक छेद कशासोबत, या दोन वस्तूमधील जे अंतर आहे त्या अंतराच्या वर्गासोबत. या दोन्ही गोष्टींना एकत्र घेतलं, समजा आपण ह्याला समीकरण 1 आणि याला समीकरण 2 म्हणू. समीकरण 1 आणि समीकरण 2 नुसार एफ हे प्रमाण कशाशी प्रमाणित आहे, m1 इंटू m2 म्हणजे m1 गुणिले m2च्या समानुपाती आहे. छेदस्थानी डीचा वर्ग म्हणजे या दोघांच्या मधील जे अंतर आहे त्याच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती आहे. तर हे असा आपल्याला काय मिळाला, फॉर्म्युला मिळाला. ओके, बघा न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आज आपण अभ्यासतोय या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये. आणि जेव्हा न्यूटननी हा सिद्धांत दिला होता तेव्हा पण लॉकडाऊनच होता. योगायोगानं आपल्याला हा आज शिकायला मिळतोय. सो एफ हे प्रमाण आहे m1 m2शी समानुपाती आणि डीच्या वर्गाशी व्यस्तानुपाती. चला तर आता आपल्याला जर गणितीय मांडणी करायची असेल तर हे जे चिन्ह आहे याला आपण काय करतो, बरोबरमध्ये कन्वर्ट करतो आणि याच्यासोबत एक काय घेतो, स्थिरांक घेतो. ओके, स्थिरांक, बरोबरचं चिन्ह आणि एक स्थिरांक. इथं स्थिरांक आपण काय घेतलाय, जी. सध्या जी काय करतोय, स्थिरांकाचं काम करतोय, स्थिरांक. ओके, ज्याला इंग्लिशमध्ये आपण कॉन्स्टंट म्हणतो, बरोबर आहे. तर जी हे कशाचं काम करतोय, स्थिरांकाचं काम करतोय. आणि पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या जशाच तशी आपण लिहितो. म्हणजे आपल्याला हे जे प्रमाणात आपण लिहिलं होतं ते आपण काय केलं, आता त्याला गणितीय मांडणीमध्ये आणलं. म्हणजे आता सूत्र काय तयार झालं, एफ म्हणजे ते जे बल आहे, कोणतं, आकर्षण बल, कशामध्ये, दोन वस्तूंच्या मध्ये असणारं हे बल, हे बरोबर जी म्हणजे स्थिरांक
m1 गुणिले m2 भागिले d चा वर्ग. ओके, आता हे जे स्थिरांक आहे या स्थिरांकालाच आपण गुरुत्वीय स्थिरांक असं पण म्हणतो. ओके, आणि पूर्ण विश्वातल्या वस्तूला हे लागू होतं म्हणून त्याला वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा स्थिरांक असंही म्हटलं जातं. तर जी बरोबर स्थिरांक किंवा गुरुत्वीय स्थिरांक असंही त्याला म्हटलं जातं. आता हे जे आहे एफ बरोबर जी m1 गुणिले m2 भागिले d चा वर्ग. ओके, तर मला समजा हे जी ची किंमत काढायची आहे, म्हणजे हा जो गुरुत्वीय स्थिरांक आहे याची किंमत काढायची आहे. मी जीला काय करतो, बरोबरच्या उजव्या बाजूला आहे मी त्याला तिकडेच ठेवतो, बाकीच्या सगळ्या गोष्टी मी काय करतो बरोबरच्या डाव्या बाजूला घेऊन येतो. नीट बघा, आता मला सांगा d चा वर्ग हे छेदस्थानी आहे, बरोबर आहे. इथं f ला f तसंच आपल्याला सगळ्या गोष्टी डावीकडे आणायच्यात, फक्त कोणती गोष्ट सोडून g, कारण आपल्याला काय करायचं आहे, g ची किंमत काढायची आहे. कारण हा स्थिरांक माहिती झाला तर आपण कुठल्याही दोन वस्तूमधलं आकर्षणाचं बल काढू शकतो, कारण त्यांचे वस्तुमान आपल्याला माहिती असतात, त्यांच्यातलं अंतर आपल्याला माहिती असतं. मग आपल्याला व्हॅल्यू कुठली माहीत नाही, फक्त ह्या g ची माहिती, म्हणून मी g चं सूत्र आधी काढतो. बघा, f जशास तसं घेतलं, हे d चा वर्ग जो छेदस्थानी आहे ह्या बरोबरच्या डाव्या बाजूला आल्यानंतर तो इथं भागाकारात असलेली गोष्ट इकडे गुणाकारात येते म्हणून गुणिले d चा वर्ग. ओके, भागिले इथे ज्या वस्तू वरती आहे, ओके, तर या वस्तू इकडे काय येतील, खाली येतील, m1 इंटू m2 बरोबर g. म्हणजे g चं पूर्ण सूत्र जर नीट मांडलं तर g बरोबर fd चा स्क्वेअर fd चा वर्ग भागिले m1 इंटू m2, m1 गुणिले m2, अशा पद्धतीने आपल्याला हे सूत्र मिळेल. म्हणजे या सूत्रानुसार ओके आपण जी ची किंमत काढू शकतो. ओके, आता जी ची किंमत काढण्याच्या अगोदर आपण जी चं एकक काढू, कारण सूत्र मिळालं आपल्याला तर आपण त्याचं काय करू शकतो, एकक काढू शकतो. तर एकक काढताना SI पद्धतीत आपण नववीला शिकलेलं आहे, SI पद्धत आणि CGS पद्धत, तर आपण शक्यतो स्टँडर्ड पद्धतीमध्येच काय करत असतो, सगळ्यांचे एकक काढत असतो. तर जी चं एकक आपण या स्टँडर्ड पद्धतीमध्ये काढू. बघा, F म्हणजे बल, फोर्स, फोर्स SI पद्धतीतील एकक न्यूटन म्हणून त्याला N लिहायचं. ओके, हे आपल्याला माहिती आहे, आपण मागच्या वर्षी याच्यावरती गणित पण पाहिलेली आहेत. D म्हणजे काय, इथं अंतर आहे, डिस्टन्स आहे, आणि डिस्टन्सचं SI पद्धतीतील एकक आपल्याला माहिती आहे ते काय असतं, मीटर. ओके, पण d चा वर्ग आहे म्हणून SI पद्धतीतील एककाचा पण वर्ग म्हणजे मीटरचा वर्ग इथं आपण केला, बरोबर. म्हणजे काय भेटलं, F आणि D हे जे वरच्या गोष्टी आहेत अंश स्थानातल्या, F आणि D चा वर्ग, तर तसंच F चा एकक न्यूटन, D चा वर्ग, D म्हणजे अंतर, डिस्टन्स, तर त्याचं एकक मीटर असतं, d चा वर्ग म्हणून मीटरचा वर्ग. आता छेदस्थानातल्या गोष्टी बघू. छेदस्थानी दोन्ही गोष्टी गुणाकारात काय आहेत, वस्तुमानच आहेत. मास 1 गुणिले मास 2 दोन्ही वस्तुमान आहेत. आपल्याला माहिती आहे SI पद्धतीमध्ये वस्तुमानाला आपण किलोग्राममध्ये मोजतो, म्हणजे याचं m1 चं किलोग्राम गुणिले m2 चं पण किलोग्राम. ओके, खूप चांगलं आणखी समजून घ्यायचं असेल तर त्याला किलोग्राम 1 किलोग्राम 2 म्हणा, पण किलोग्राम 1 असेल 2 असेल 10 असतील, ओके, ती फक्त नंबरिंग झाली, किलोग्राम तर किलोग्रामच राहणार आहे, राईट. त्याच्यामुळे किलोग्राम गुणिले किलोग्राम, याला नीट जर आणखीन कॅल्क्युलेट केलं तर न्यूटन मीटरचा वर्ग हे वरती तसंच राहील, पण छेदस्थानी किलोग्राम गुणिले किलोग्राम, किलोग्रामचा वर्ग. ओके, गुणाकार आहे, खूप जण म्हणतील किलोग्राम गुणिले किलोग्राम, खूपदा असं कन्फ्युजन होतं की गुणाकाराला आपण बेरीज समजतो आणि 2 किलोग्राम लिहितो, राईट. म्हणजे ही थोडीशी सवय लागली की तुम्हाला येऊन जाईल. किलोग्राम गुणिले किलोग्राम, किलोग्रामचा वर्ग. म्हणजे हे जे आपल्याला मिळालं हे मिळालं जीचं SI पद्धतीतलं एकक, गुरुत्वीय स्थिरांक जो आहे, ओके, गुरुत्वाकर्षणाचा स्थिरांक जी, त्याचं एकक आपल्याला मिळालं. ओके, आता बघा, एका सायंटिस्टने याचं एकक आणि त्याची किंमत पण आपल्याला दिलेली आहे. ओके, कॅव्हेंडिश नावाचा तो सायंटिस्ट आहे, त्यांनी आपल्याला ह्या जी ची किंमत दिलेली आहे. म्हणजे त्यांनी कॅल्क्युलेशन्स केले, काही गोष्टी कॉन्स्टंट घेतल्या, 2 गोष्टींचे मास घेतलं, कॅल्क्युलेशन्स केले, भरपूर कॅल्क्युलेशन्स, अंती त्याला कळालं की जी ची एक किंमत फिक्स असते आणि ऑलरेडी हा स्थिरांक असल्यामुळे याची किंमत फिक्स असायलाच पाहिजे, स्थिर असली पाहिजे. ओके, तर ही जी किंमत आहे ही 6.673 मल्टिप्लाइड बाय म्हणजे 6.673 गुणिले 10⁻11 न्यूटन मीटरचा वर्ग भागिले
किलोग्रामचा वर्ग, ते आपण आत्ताच काढलेलं एकक. ओके, तेच एकक मी इथं लिहिलेलं आहे. जी बरोबर 6.673 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर, अशा पद्धतीने याला वाचता येईल. ही किंमत सगळ्यांनी पाठच करा. ओके, तुम्हाला जर वाटलं की ही किंमत आपण काढू तर आपल्याला काढता येते. कसं काढता येते, तर या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजेत. या गोष्टी आपण ठेवल्या की आपल्याला जीची किंमत मिळते. पुढं आपल्याला काही गणितं बघायचे, त्या गणितामध्ये सुद्धा आपल्याला जीची किंमत काढता येते. ओके, पण ही जीची किंमत माहीत असणं गरजेचं आहे. आता इथं थोडासा प्रश्न पडला असेल, सर SI पद्धतीतली एकक तर कळालं आपल्याला, पण ह्याचंच आपल्याला CGS मध्ये पण रूपांतर करता येईल. एखाद्या वेळेस जर तुम्हाला काही प्रश्न असा फिरवून विचारला किंवा CGS पद्धतीतच त्याचं एकक लिहा किंवा CGS पद्धतीतच त्याचं उत्तर काढा, तर अशा वेळेस काय करायचं, तर याच सगळ्या गोष्टींचे CGS पद्धतीतील एकक तुम्ही लिहायचे. हा बीट म्हणजे CGS मध्ये कन्वर्ट करायचा, हा मी तुमच्यावर सोडतो. तुम्ही ते CGS मध्ये कन्वर्ट करून बघा. मला याच चॅनलवरती कमेंटमध्ये नंतर तुम्ही टाकू शकता. ओके, ज्यांचं बरोबर आहे मी त्यांना सांगेल की बरोबर आहे, चूक असेल तर त्यांचं काय चुकलंय ते पण मी सांगेल. ओके, तर एक तुम्हाला होमवर्क म्हणून समजा, याच युनिटचं हे जे एकक आहे SI पद्धतीतलं, ह्याचं तुम्हाला काय करायचं आहे, CGS पद्धतीतलं एकक काढायचं आहे. बघा, तुमच्या अभ्यासक्रमामध्ये ह्याच्यासाठी एक उदाहरण दिलेलं आहे. ते उदाहरण मी थोडंसं वाचतो. महेंद्र व विराट एकमेकांपासून 1 मीटर अंतरावर बसले आहेत. महेंद्र आणि विराट. ओके, बघा आता महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली असं समजा. ओके, आज महेंद्रसिंग धोनीचा बर्थडे आहे 7 जुलै, राईट. महेंद्र आणि विराट हे एकमेकांपासून 1 मीटर अंतरावर बसलेले आहेत. त्यांच्या दोघांमधलं अंतर आहे. बघा, हे वस्तू समजा. मी जसं इथं A आणि B नाव दिलं होतं, तसं हे पण काय आहेत, एक वस्तू आणि ही दुसरी वस्तू. हे दोघांमधलं अंतर काय आहे, 1 मीटर. म्हणजे अंतर म्हणल्याबरोबर ही कोणती क्वांटिटी आली किंवा कोणती किंमत आली, D ची किंमत आली. D बरोबर 1 मीटर. लगेच अशा पद्धतीने मांडणी करून तुम्हाला दिलेली माहितीमध्ये लिहायची सवय झाली पाहिजे, तरच तुम्हाला गणित करायला सोपं जाईल. बघा, महेंद्र आणि विराट एकमेकांपासून 1 मीटर अंतरावर बसलेले आहेत. दोघांमधलं अंतर किती आहे, 1 मीटर. आता मीटर असल्या कारणानं तुम्हाला ह्याला बदलायची गरज नाही, कारण ऑलरेडी SI पद्धतीत अंतर जे आहे ते मीटरमध्येच मोजतात. समजा हे सेंटीमीटरमध्ये असतं, किलोमीटरमध्ये असतं, तर त्याला आपण काय केलं असतं, मीटरमध्ये बदलून घेतलं असतं किंवा कन्वर्ट केलं असतं. ओके, पुढं काय दिलेलं आहे बघा, की त्यांची वस्तुमाने अनुक्रमे 75 किलोग्राम व 80 किलोग्राम आहेत. तर त्यांच्यातलं गुरुत्वीय बल काढा म्हणलेत. बघा, महेंद्रचं वस्तुमान किती दिलं आहे, 75 किलोग्राम, आणि विराटचं वस्तुमान किती दिलं आहे, 80 किलोग्राम दिले. तर यांच्या दोघांची वस्तुमानं पण दिली आहेत, दोघांमध्ये तुम्हाला अंतर पण दिलं आहे. तर यांच्यामध्ये असणारं गुरुत्वीय बल म्हणजे F काढा म्हणून तुम्हाला दिलेलं आहे. ओके, आता हा फक्त फॉर्म्युला मी इथं ठेवतो, बाकी सगळ्या गोष्टी काय करू आपण थोडंसं रफ करू, म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशनला सोपं जाईल. ओके, तर महेंद्र आणि विराट एकमेकांपासून 1 मीटर अंतरावर बसलेले आहेत. 1 मीटर अंतरावर बसलेले आहेत आणि त्यांची वस्तुमानं पण दिली आहेत. महेंद्रचं वस्तुमान 75 किलोग्राम, विराटचं वस्तुमान हे दिलेलं 80 किलोग्राम. आपल्याकडे फॉर्म्युला आहे बल काढायचा, आणि बलच काढायला सांगितलंय. F बरोबर G m1 गुणिले m2 भागिले D चा वर्ग. या फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही सर्व गोष्टी ठेवू शकता. F काढायचं आहे. G ची किंमत आत्ताच आपल्याला माहिती आहे, 6.673 इंटू 10⁻⁻11. ओके, मल्टिप्लाय, हे सगळं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, गुणाकारात आहे. M1 ची किंमत किती दिली आहे तुम्हाला, 75 किलोग्राममध्ये दिली आहे. त्याला किलोग्राममध्येच राहू द्या, का SI पद्धतीमध्ये वस्तुमान हे किलोग्राममध्येच मोजलं जातं. ऑलरेडी किलोग्राममध्ये दिलं आहे, त्याला आपल्याला कन्वर्ट करायची गरज नाही. समजा ते ग्राममध्ये दिलं असतं किंवा आणखीन टन्समध्ये दिलं असतं, तर आपल्याला त्याला काय करावं लागलं असतं, रूपांतर त्याचं करावं लागलं असतं. किलोग्राममध्ये दिल्यामुळे त्याला तसंच ठेवा, गुणिले M2 इथं कोण आहे, विराट आहे, तर 80 किलोग्राम त्याचं आपल्याला ऑलरेडी वस्तुमान दिलेलं आहे. तर हे 80ला 80 किलोग्राममध्ये असल्यामुळे त्याला कन्वर्ट करायची गरज नाही. भागिले, भागाकारात काय घ्यायचे आपल्याला, दोघांमधील अंतराचा वर्ग. या दोन वस्तूमधील, आता इथे वस्तू समजा, या दोन वस्तूमधील अंतर किती दिले आहे, 1 मीटर. याचा वर्ग आपल्याला करायचा आहे, 1 मीटरचा वर्ग, 1चा वर्ग. आता 1चा वर्ग तुम्हाला माहिती एकच असतो, आणि छेदस्थानी 1 असणं म्हणजे ही संख्याच त्याचं काय असतं, उत्तर असतं. याचं जर तुम्ही व्यवस्थित कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला मिळेल 4.002 इंटू 10⁻⁻7.
न्यूटन. मी डायरेक्ट लिहितोय, कॅल्क्युलेशन करत नाही, तुम्ही सगळेजण कॅल्क्युलेशन करा, पण आन्सर नक्की हेच येणार. मांडणी फक्त समजून घ्या. तर 6.673 इंटू 10⁻11 मल्टिप्लाइड बाय M1 जे की महेंद्रचं वस्तुमान आहे 75, M2 जे की 80 आहे कोणाचं, विराटचं वस्तुमान, भागिले डीचा स्क्वेअर, दोघांमधलं अंतर 1चा वर्ग, तर 1चा वर्ग 1च असतो, त्यामुळे ही गोष्ट तशीच राहिली. बाकी वरचा गुणाकार केला तर आपल्याला काय मिळालं की 4.002 इंटू 10⁻⁻7 न्यूटन. न्यूटन का लिहिलं, कारण बल काढतोय आपण. दोघांमध्ये असणारं आकर्षणाचं जे बल आहे त्याला आपण आत्ताच म्हणलो गुरुत्वीय बल आहे. हे कोण सांगितलंय, न्यूटनच्या वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताने, राईट. तर Fचं उत्तर आलंय 4.002 गुणिले 10⁻7 न्यूटन. बघा आता याच्यामध्ये हा न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत वापरून आपण कुठल्याही दोन वस्तूमध्ये असणारं आकर्षणाचं बल काढू शकतो. माझ्या हातात आता डस्टर आहे, ओके. हा डस्टर, सर ह्या डस्टरला हे वस्तुमान आहे असं तुम्ही म्हणाल, आणि या फळ ह्याला पण वस्तुमान आहे, बरोबर. मग दोन वस्तुमान असणाऱ्या गोष्टीमध्ये आकर्षणाचं बल आहे, हो. मग हे डस्टर ह्याला चिटकत का नाही असं तुम्ही म्हणाल, ओके. एकदम बरोबर. हे डस्टर एक वस्तू आहे, फळा एक वस्तू आहे, दोघांमध्ये आकर्षणाचं बल चालू आहे. हे दोघं एकमेकाला आकर्षित करत आहात त्यांच्या लेवलनी, पण हे आपल्याला दिसत नाही का, तर गुरुत्वाकर्षणाचं बल हे सगळ्यात कमजोर असतं, ओके. विश्वात जर सगळ्यात कमजोर बल कोणतं असेल तर ते गुरुत्वाकर्षणाचं बल आहे. का, तुम्ही आत्ताच जीची किंमत बघितली 6.673 गुणिले 10⁻11 वजा 11 म्हणजे काय, किंवा उत्तर जर बघितलं तर तुम्हाला कशामध्ये आलं आहे, -7 न्यूटन. -7 म्हणजे 7 म्हणजे 0.6 आकडे आणि नंतर तो नंबर, म्हणजे -7 एवढं. आपण 0.0 जरी म्हणलं तर याला 0 म्हणून समजून सोडून देतो. मी तर म्हणतोय 0.6 वेळेस 0, 1 2 3 4 5 6 आणि नंतर हा आकडा 4002 एवढं न्यूटन, ओके. त्या -7 अर्थ असा झाला. तर ही जर किंमत आहे, आपण तर 0.0ला सोडून देतो, ही तर किंमत 6 वेळेस 0, म्हणजे किती कमजोर फोर्स आहे, किती कमजोर बल आहे हे तुम्हाला याच्यावरून कळेल, ओके. दुसरी, मग आपल्याला दिसतं कसं सर, पृथ्वीच्या भोवती चंद्र फिरतो किंवा सूर्याभोवती पृथ्वी फिरते, हे बल आपल्याला दिसतं. विश्वात तर सगळ्यात जास्त हेच बल आहे. हे बल जास्त प्रमाणात आहे, सगळीकडेच आहे, प्रत्येक दोन वस्तूच्याला की वस्तुमान असतं. आता बघा धूर आहे, धुराला शक्यतो नगण्य असं वस्तुमान असतं. धूर कधीही गाडीतून निघाला तर पृथ्वी त्याला आपल्याकडे अट्रॅक्ट करते का हो, तुम्ही बघितलंय का कधी, तुम्ही बघितलं नसणार आहे. धूर असेल, धूळ असेल, ओके. तर त्याच्यावरती दुसरे बल जास्त लागतात, त्याचं वस्तुमान कमजोर असल्यामुळं तो काय करतो, धूर उडत उडत हवेतच जातो. धूर पृथ्वीकडे अट्रॅक्ट होत नाही का, वस्तुमान फार कमी आहे. तर वस्तुमानावर पण ते डिपेंड आहे. पृथ्वीचं वस्तुमान खूप जास्त आहे, 10⁻24 किलोग्राम एवढं पृथ्वीचं वस्तुमान आहे. आणि पृथ्वीचं वस्तुमान जास्त असल्या कारणानं पृथ्वी छोट्या छोट्या वस्तूंना, जसं की आपण काल बघितलं सफरचंद पृथ्वीवर पडतो, आपण एखादा बॉलवर फेकला तर एका उंचीवर जाऊन तो परत खाली येतो. बॉल असेल, सफरचंद असेल, आपण स्वतः असाल, आपली वस्तुमान हे पृथ्वीच्या कंपॅरिझनमध्ये खूप 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 कमी आहेत. आणि पृथ्वीचं वस्तुमान खूप जास्त असल्यामुळं पृथ्वी आपल्याला आकर्षित करते, हे आकर्षण आपल्याला दिसतं, ओके. पण दोन वस्तू ज्या अशा छोट्या छोट्या, आता मी उदाहरण सांगितलं सगळं डस्टर आणि बोर्ड, तर यांचं आकर्षण बल आपल्याला दिसत नाही, पण यांच्यामध्ये बल असतं, ओके. आता समजा वस्तूचं हे वस्तुमान नेमकं कुठं असतं, तर कुठलीही वस्तू, एक समजा एखादी गोल वस्तू आहे, बरोबर, सर्क्युलर किंवा सर्कल वर्तुळाकार वस्तू आहे, तर तिचं वस्तुमान बरोबर तिच्या केंद्रबिंदूमध्ये असतं. आणि एखाद्या वस्तूचा आकार जर ओबडधोबड असेल तर ह्याचा एक गुरुत्वीय मध्य असतो. गुरुत्वीय मध्य म्हणजे काय, त्या वस्तूच्या, ती वस्तू जेवढ्या पार्टिकल्सनी बनलेली आहे, जेवढ्या कणांनी बनलेली आहे, त्या प्रत्येक कणांचा एक मध्य असतो. त्या प्रत्येक कणांचं जे वस्तुमान आहे किंवा वजन आहे ते एका पॉईंटवर एकवटलेलं असतं. पण तुम्ही भरपूर वेळेस बघितलेलं असेल की काही धोबी किंवा धुणं धुणारे किंवा ते इस्त्री करणारे लोक किंवा धुणं धुवायला घेऊन जाताना ते परीट लोक डोक्यावरती एक चुंबळ बांधून काय करतात की एवढं मोठे कपडे त्या ह्याच्यामध्ये बांधून, कपड्यामध्ये बांधून फक्त डोक्यावर ठेवतात, त्याला हात पण लावत नाही, तसंच चालतात. का, ते डोक्यावर अशा पॉईंटला ठेवतात की त्या पॉईंटवर त्या पूर्ण वस्तूमध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टींचं वस्तुमान तिथे एकवटलेलं असतं.
किंवा तुम्ही चुंबळ इथं डोक्यावरती ठेवून त्याच्यावरती घागरीवर घागरी किंवा हांड्यावर हांडे असे 3-4 हांडे खेडेगावात पाणी वगैरे घेऊन जाताना तुम्ही पाहिलेलं असेल. त्याला हात पण लावायची गरज नाही. का? कारण त्या सर्व हांड्यांचं वस्तुमान एका पॉईंटवर असतं. तो पॉईंट फक्त आपण या डोक्याने बॅलन्स करू शकतो. किंवा आपण हातावरती मोठा एखादा बांबू असतो तर हाताच्या बोटावरती आपण तो ठेवतो आणि असं बॅलन्स करतो किंवा हातावर बॅलन्स करतो. हे आपण बघितलेलं आहे. तुमचा आवडता एकदम सगळ्यात विषय की तुम्ही एखादं पुस्तक वगैरे घेता हातात आणि एका बोटावरती फिरवता. ओके, तर ते बोट तुम्ही कुठे लावता? बरोबर त्या पुस्तकाच्या मध्ये, त्या बांबूच्या एकदम सेंटर पॉईंटला. असा तो पॉईंट असतो, एक केंद्रबिंदू असतो, त्याला आपण गुरुत्वीय मध्य म्हणतो. प्रत्येक वस्तूचं वस्तुमान त्याच्या गुरुत्वीय मध्यालाच मोजलेलं असतं. त्याचं अंतर, समजा ही वस्तू आहे आणि ही वस्तू आहे, ह्याचं अंतर, समजा याचं जे गुरुत्वीय मध्य आहे ते इथं असेल, पॉसिबल आहे. भरपूर गोष्टींचं गुरुत्वीय मध्य आहे बरोबर त्याचा जॉमेट्रिक पॉईंट किंवा त्याचा भूमितीय मध्य असावा असं काही कंपल्शन नाही. प्रत्येक गोष्टीचा जेवढे कणांनी बनलेले आहे त्या कणांमधलं वस्तुमान कुठल्या पॉईंटला एकवटतं, तो पॉईंट किंवा तो बिंदू म्हणजे त्याचा गुरुत्वीय मध्य असतो. तर यांच्यातलं अंतर कसं मोजायचं? तर या पॉईंटपासनं ते या पॉईंटपर्यंतचं अंतर आपल्याला मोजावं लागतं. हे जे डी आहे, ओके, आता इथं मी लिहित असताना एवढं अंतर दाखवलं, पण असं दाखवण्यापेक्षा याला आणखीन ॲप्रोप्रिएट इथला मध्य पॉईंट आणि याचा मध्य पॉईंट, कारण हे सर्कल आहे, सर्कलचा केंद्रबिंदूच त्याचा गुरुत्वीय मध्य असतो, यांच्यातलं हे अंतर म्हणजे हे परफेक्ट डी असणार आहे. ओके, ही एक गोष्ट आहे, ह्याला गुरुत्वीय मध्य म्हणतो. अंतर कुठून मोजायचं? तर गुरुत्वीय मध्यापासून मोजायचं. दुसरं, आता इथं जर आपण बघितलं, अंतर जर वाढलं तर बल कमी होतो. का? अंतर हे छेदस्थानी आहे. अंतर जर वाढलं तर बल कमी होतो. आणि ह्यांचं वस्तुमान जर वाढलं तर बल वाढतो. का? वस्तुमान हे डायरेक्ट समानुपाती आहे. ओके, एफ सोबत वस्तुमान समानुपाती आहेत. जसं वस्तुमान वाढेल तसं एफ वाढतो आणि एफ सोबत अंतर हे व्यस्तानुपाती आहे. जसं अंतर वाढेल तसं बल कमी होतं. या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. वस्तुमान वाढले, बल वाढलं. अंतर वाढलं, बल कमी झालं. वस्तुमान समानुपाती आहे. ओके, म्हणजे समजा महेंद्रचं वजन 75च्या जागी आपण 100 घेतलं, नक्कीच हे जे बल आलंय हे बल वाढणार. ह्याचं इथलं आपण हे वस्तुमान घेतलं 80च्या जागी जर आपण ह्याचं 120 घेतलं तर नक्कीच हा आकडा वाढणार. पण इथं 1 मीटर जे दिलंय ह्याच्या जागी जर 10 मीटर अंतर असेल तर हा आकडा जो आहे एफचा तो कमी होणार. का? कारण अंतर हे बलासोबत व्यस्तानुपाती असतं. ओके, तर हा आपला आजचा टॉपिक. याच्यावरती काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट करा. थँक्यू.